मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प अर्थात शक्तिपीठ महामार्गावरून आता नवा वाद पेटलाय। पण यावरून वाद होणं हा काही नवा विषय नाहीये। सुरुवातीपासूनच हा महामार्ग वादात राहिलेला आहे। याबद्दल आजवर अनेक नेत्यांनी महामार्ग रद्द करावा म्हणून मागणी सुद्धा केली आहे। पण सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या महामार्गाबद्दल भीषण वक्तव्य केलंय। ते असं आहे की हा महामार्ग जर झाला तर पश्चिम महाराष्ट्राला 100% महापुराचा धोका निर्माण होईल। त्यामुळे त्यांच्या या विधानाने हा वाद आता आणखीनच पेटलाय। चला तर या सगळ्याबद्दलच अधिक सविस्तररित्या माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी मानला जाणारा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प आता पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या राजकीय, सामाजिक आणि पर्यावरणीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलाय। कारण या महामार्गाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत हा प्रकल्प शेतकरी, पर्यावरण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक असल्याचा आरोप केलाय। राजू शेट्टी यांच्या मते हा महामार्ग पूर्ण झाला तर पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या धोक्याला अधिक खत पाणी मिळेल आणि हजारो शेतकऱ्यांचं अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती त्यांनी व्यक्त करून दाखवली आहे। इतकंच नाही तर हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण होऊ देणार नाही असा देखील थेट इशारा त्यांनी दिलेला आहे। याचबरोबर संभाव्य महापुराचा धोका नेमका कशा प्रकारे धोकादायक ठरेल याचं गणित सुद्धा त्यांनी मांडलंय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय यावर आता आपण नजर टाकूया। तर शेट्टी यांच्या मते कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये पूरस्थिती अधिक भीषण होऊ शकते असा दावा त्यांनी केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार केरळी ते शिरोली दुमाला या सुमारे 17 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जाणार आहे। जमिनीची उंची वाढवून हा महामार्ग उभारण्यात येणार असून काही ठिकाणी हा भराव डोंगरा एवढा असेल असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील हा संपूर्ण पट्टा पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा आणि कृष्णा अशा महत्त्वाच्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये मोडतो। दरवर्षी पावसाळ्यामध्ये या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आणि नैसर्गिक प्रवाहातून ते पुढे वाहत राहतं। मात्र महामार्गासाठी जर मोठ्या प्रमाणात भराव यामध्ये टाकण्यात आला तर तो पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळेच महापुराची भीती सुद्धा निर्माण होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। शिवाय परिणामी मुसळधार पावसाच्या काळात नदीचं पाणी वेगाने वाहून जाऊ शकणार नाही आणि आसपासच्या गावांमध्ये पाणी साचण्याचा धोका देखील उद्भवू शकतो असं म्हटलं गेलंय। त्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याने 2019 मधील महापुराचा मोठा फटका हा आधीच सहन केला असल्याने त्यावेळी महापुरामध्ये अनेक गावं पाण्याखाली गेली, हजारो हेक्टर शेतीचं मोठं नुकसान झालं आणि साखर कारखाने, घरं, दुकानं, रस्ते यांचं कोट्यावधी रुपयांचं मोठं नुकसान सुद्धा झालं होतं। त्यामुळे आता शक्तिपीठ महामार्गामुळे भविष्यात पूरस्थिती ही आणखी गंभीर होईल अशी भीती वारंवार व्यक्त केली जाते। दरम्यान राजू शेट्टी यांनी दावा केलाय की या महामार्गामुळे केवळ शेतीच नव्हे तर संपूर्ण साखर उद्योगाला सुद्धा मोठा फटका बसू शकतोय। कारण कोल्हापूर आणि सांगली परिसरातील अनेक साखर कारखाने आणि ऊस उत्पादक क्षेत्र नदीकाठच्या भागामध्ये आहे। जर पूरस्थिती वाढली तर ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि उत्पादन घटेल। त्यामुळे या भागातील ऊस उत्पादनामध्ये तब्बल 25 लाख टनाची घट होऊ शकते असा गंभीर दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। याच पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा अहवाल स्वतंत्र तज्ञ संस्थेकडून तपासून घ्यावा अशी मागणी सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे। विशेषतः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे यांसारख्या संस्थेकडून प्रकल्पाच्या पर्यावरणीय आणि पूर परिणामांचा अभ्यास व्हावा अशी त्यांची भूमिका आहे। याचबरोबर सरकारने आधी सखोल वैज्ञानिक अभ्यास करावा आणि त्यानंतरच प्रकल्प पुढे न्यावा अशी देखील मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। इतकंच नाही तर कसबा बावडा इथे आयोजित सर्वपक्षीय मेळाव्यामध्ये बोलताना राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्ग हा विकासाचा प्रकल्प नसून शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला प्रकल्प असल्याचा आरोप केलाय। या महामार्गामुळे गावोगावी समर्थक आणि विरोधक असे 2 गट तयार होत असून सामाजिक संघर्ष वाढत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। आणि आमचा विकासाला विरोध नाहीये, पण खाजगीकरणातून उभा राहणारा हा महामार्ग शेतकऱ्यांचं वाटोळं करणारा असल्यामुळे आम्ही त्याला विरोध करत आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। आता राज्य सरकार जरी हा महामार्ग लोकांच्या हिताचा असल्याचं बोलत असलं तरी शेट्टी यांनी मात्र सरकारवर गंभीर आरोप करताना सांगितलंय की हा प्रकल्प उद्योगपती, स्टोन क्रशर, व्यावसायिक आणि काही राजकीय स्वार्थी लोकांच्या फायद्यासाठी राबवला जातोय। काही लोक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना खुश करण्यासाठी महामार्गाला समर्थन देत आहेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। शिवाय शेतकऱ्यांना थेट आवाहन करत संयुक्त मोजणीसाठी गावात येणाऱ्यांचा आयुष्यभर लक्षात राहील असा पाहुणचार करा असं देखील
वादग्रस्त विधान राजू शेट्टी यांनी केलंय। आता या सोबतच शक्तीपीठ महामार्ग आर्थिकरित्या सुद्धा किती नुकसान पोहोचवणार आहे याबद्दल सुद्धा उलगडा यामध्ये करण्यात आलाय। त्यानुसार सध्या महाराष्ट्रावर जवळपास 9 लाख कोटी रुपयांचं कर्ज असून त्यात या महामार्गासाठी आणखी 1 लाख कोटी रुपयांचा भार पडणार आहे आणि शेवटी या कर्जाचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसणार असून महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मोठ्या प्रमाणात टोल यासाठी भरावा लागेल हे सुद्धा तितकंच खरं आहे। त्यात नाशिक ते अक्कलकोट या 6 पदरी रस्त्यासाठी केंद्र सरकारला प्रति किलोमीटर 51 कोटी रुपये खर्च येतोय। शिवाय शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकार 117 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च दाखवत असल्याने या प्रकल्पामध्ये मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केलाय। त्यांनी पुढे असा आरोप केला की हा 55 ते 60 हजार कोटी रुपयांचा ढपला पाडण्याचा प्रयत्न असून 2029च्या निवडणुकांसाठी पैसा उभा करण्याचा हा मार्ग आहे। काहींनी तर आधीच ॲडव्हान्स घेतल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय। याशिवाय या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी सुद्धा सरकारवर जोरदार टीका केली आहे। त्यांच्या मते शक्तीपीठ महामार्ग हा केवळ नकाशावरील रेष नसून हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्याची दिशा बदलणारा प्रकल्प आहे असं देखील ते म्हणालेत। शिवाय हजारो एकर सुपीक जमीन उद्ध्वस्त होईल आणि शेतकऱ्यांचं अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती सुद्धा सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान त्यांनी सरकारवर निवडणुकीपूर्वी महामार्ग रद्द करण्याचं आश्वासन देऊन आता पुन्हा प्रकल्पाला गती दिल्याबद्दल आरोप केलाय। हा शक्तीपीठ महामार्ग नसून कमिशनखोरीचा महामार्ग आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन हरकती दाखल करा, जन आंदोलन उभं करा आणि 22 तारखेपर्यंत प्रांताधिकाऱ्यांकडे हरकती सादर करा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। आणि यानंतर 9 जून रोजी कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी सांगितलं आणि या मोर्चाची ताकद पाहून मुख्यमंत्री हे स्वतःच शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा करतील असा विश्वास सुद्धा सतेज पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवलाय। एकूणच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन उभं राहण्याची चिन्ह ही दिसू लागली आहेत आणि येत्या काळामध्ये हा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आणखी तापण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट राज्याला इतकं नुकसान होत असेल तरी सुद्धा पूर्ण होणार का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुमचं याबद्दलचं मत काय? राजू शेट्टी यांनी मांडलेलं हे गणित योग्य आहे की अयोग्य कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।